Welcome to Sri Classes Study Hard, Day 25, Bridge Course, Standard 6, Subject English. Now, without wasting time, we will start. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टेम्पलेट नंबर 25 ब्रिज कोर्स बुक स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द लर्निंग आउटकम्स, अध्ययन निष्पत्ती, अंडरस्टँडिंग क्वेश्चन्स, रिक्वेस्ट, कमांड्स इन द गेम्स अँड स्पोर्ट्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. प्रश्न समजणे, विनंती समजणे, आज्ञा समजणे. कशामधले तर गेम्समधले, खेळामधले, स्पोर्ट्समधले. ओके. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड द फॅसिलिटेटर्स. रीड आउट द इन्स्ट्रक्शन लाउडली फ्रॉम माय इंग्लिश बुक, पेज नंबर 4, 27, 28 अँड 37. तर हे सर्व वाचायला आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीजकडे वळूया. कमांड्स फॉर द असेंब्ली. सभागृहामध्ये आपण असतो त्यावेळेला आपण कोणकोणते कमांड्स म्हणजेच आज्ञा ज्या दिल्या जातात शिक्षकांकडून त्या आपण पाळायच्या आहेत. त्या आज्ञांचं वाचन, त्या आज्ञांचं पालन करायचं आहे. मी प्रत्येक इन्स्ट्रक्शन वाचून दाखवेन आणि त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा मराठीत अर्थ सांगेन, तर तुम्ही तो स्वतः वहीत लिहून घ्या. पार्टिसिपेट इन रोल प्लेइंग ॲक्टिव्हिटीज. एखाद्या रोल प्लेमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणे म्हणजे एखाद्या नाटकामध्ये सादरीकरण करणे. लर्निंग ॲक्टिव्हिटीज, कमांड्स फॉर द असेंब्ली. जेव्हा आपण सभागृहामध्ये असतो किंवा परिपाठाला असतो, एकत्र असतो ग्राउंडवरती, तेव्हा ज्या आज्ञा असतात त्या आज्ञा आहेत यात. टीचर प्लीज पे अटेन्शन म्हणजे इकडे लक्ष द्या. ऑल द स्टुडंट्स कम आउट फ्रॉम युअर क्लास फॉर द असेंब्ली. याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर या आणि असेंब्ली हॉलमध्ये म्हणजे जिथं सभागृह आहे शाळेचं किंवा जिथे परिपाठ होतो अशी मोकळी जागा आहे अशा ठिकाणी, असेंब्लीच्या ठिकाणी जिथे आपण एकत्र जमतो अशा ठिकाणी या. 1. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स स्ट्रिक्टली. सूचनांचं स्ट्रिक्टली फॉलोअप करा म्हणजे सूचना अत्यंत कडकपणे पालन करा. गो टू द असेंब्ली ग्राउंड इन अ क्यू. जेव्हा तुम्ही असेंब्लीला जाताय किंवा जेव्हा तुम्ही एकत्रित जमण्यासाठी जाते त्यावेळेला एका रांगेत जा. लाईन अप शॉर्टेस्ट टू टॉलेस्ट. रांगा करत असताना लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजेच उंचीने कमी उंचीच्या विद्यार्थ्यांपासून जास्त उंचीच्या विद्यार्थ्यांकडे रांगा करा. स्टँड अप स्ट्रेट अँड स्टँड इन अ क्यू. सरळ उभे राहा आणि रांगेत उभे राहा. 5वा आहे डू नॉट क्रॉस द लाईन. तुमची जी रांग आहे ती मोडू नका. नो मुवमेंट्स ॲट ऑल. अजिबात हालचाल करू नका. लेट कमर्स विल मेक द सेपरेट लाईन. जे उशिरा येतील त्यांची स्वतंत्र लाईन तयार होईल. जॉईन युअर हँड्स अँड क्लोज युअर आईज. तुमचे हात जोडा आणि डोळे बंद करा. प्रेयर स्टार्ट्स. प्रार्थना सुरू झाली. गो बॅक टू युअर क्लास. त्यानंतर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये परत जा. कीप सायलेंट अँड कीप डिसिप्लिन म्हणजे शांत राहा आणि सूचनांचं पालन करा. नाव ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बी क्वेश्चन आहे हा. त्याच्यातलं फर्स्ट आकडा आहे व्हेअर विल यू लिसन टू धिस अनाउन्समेंट. ही अनाउन्समेंट तुम्ही कुठे ऐकता तर इन असेंब्ली हॉल. गेस हू इज गिविंग धिस अनाउन्समेंट. हे अनाउन्समेंट कोण देत आहे. टीचर इज गिविंग द अनाउन्समेंट. व्हॉट टाईप ऑफ एक्झिबिशन इज इन आर्ट गॅलरी. अशा आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा आपल्याला एक्झिबिशनला गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे आपण इन्स्ट्रक्शन ऐकतो. व्हॉट टाईप ऑफ एक्झिबिशन इज इन आर्ट गॅलरी. आर्ट गॅलरीमध्ये कशाचं एक्झिबिशन असतं तर पेंटिंग्स असतील, ड्रॉइंग्स असतील. ओके. यू कॅन राईट डाऊन विथ युअर ओन आन्सर. विच स्टँडर्ड डिव्हिजन स्टुडंट्स हॅव बीन अलोड टुडे. आज कोणत्या इयत्तेच्या मुलांना अलो करण्यात आलेलं आहे. हॅव दे गिव्हन सम इन्स्ट्रक्शन्स. त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का. डू यू लाईक टू फॉलो इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला सूचना फॉलो करायला म्हणजे पालन करायला सूचनांचं आवडतं का. डू यू लाईक टू व्हिजिट आर्ट एक्झिबिशन. तुम्हाला अशा पद्धतीच्या एखाद्या आर्ट एक्झिबिशनला म्हणजे कला प्रदर्शनाला व्हिजिट करायला आवडतं का. तुमच्या शाळेमध्ये अशा प्रकारची कला प्रदर्शनं होतात का. अशा पद्धतीच्या कला प्रदर्शनात तुम्ही सहभागी होता का. तर असे प्रश्न आहेत. तुम्ही उत्तरं ओपन एंडेड क्वेश्चन आहेत किंवा तुम्ही स्वतः याची उत्तरं तुमच्या शाळेतील गोष्टींनुसार किंवा तुमच्या शालेय जीवनानुसार ते लिहू शकता. पुढे जाऊयात आपण.
रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, राईट इफ इट इज अ कमांड और रिक्वेस्ट. आता ती कमांड म्हणजे आज्ञा, रिक्वेस्ट म्हणजे विनंती. तर त्यातली ती कमांड आहे का रिक्वेस्ट आहे, आज्ञा आहे की विनंती, हे ओळखायचं आहे. कॅन यू हेल्प मी, बघा इथं विनंती आहे. कॅन यू हेल्प मी, तुम्हाला मदत करशील का. डोंट मेक सो मच नॉईज, गोंधळ करू नका, ही आज्ञा आहे. लुक ॲट दॅट शिप, त्या जहाजाकडे पहा, विनंती आहे. प्लीज डोंट टेल एनीवन, हे कुणाला सांगू नका, अशी विनंती, ही सुद्धा विनंती आहे. कुड यू शो मी द बुक, तुम्ही मला पुस्तक दाखवाल का. पहा इथं प्रश्न आहे हा. तर विनंती आहे, कमांड आहे, रिक्वेस्ट आहे किंवा विधानार्थी वाक्य आहे, हे आपण ठरवायचं आहे. आता त्याच्यानंतर सेकंड आहे, प्रॅक्टिससाठी आहे ती सर्व वाक्य. याचा अर्थ मराठीत समजून घ्या, येत नसेल तर वहीत लिहून घ्या. फर्स्ट वन, जम्प अप अँड डाऊन, वर आणि खाली उड्या मारा. सेकंड, क्लॅप युअर हँड्स, म्हणजे टाळ्या वाजवा. रेज युअर हँड्स, म्हणजे हात वर करा. स्टॅम्प युअर फीट, म्हणजे तुमचे पाय जमिनीवर जोरजोरात आपटा. टच युअर नोज, नाकाला स्पर्श करा. वेव युअर हँड, तुमचा हात हलवा. सेवन्थ वन इज टच युअर टोज, तुमच्या अंगठ्यांना स्पर्श करा. एट्थ वन, टच युअर हेड, तुमच्या डोक्याला स्पर्श करा. टर्न अराउंड, गोल वळा. अँड 10th वन, स्टँड ऑन वन फूट, एका पायावर उभे राहा. सर्व इन्स्ट्रक्शन्स लिहून घ्या, त्यांचा मराठीत अर्थ लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपल्याला फर्स्ट स्टँडर्डपासून झालेल्या आहेत. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी अँड पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रेन्फोर्समेंट. कंप्लीट द फॉलोइंग कमांड. आता खाली काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रांच्या बद्दल कमांड्स तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलेल्या आहेत. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर एक मुलगा पळत असताना दिसतोय मला तरी. दुसऱ्या चित्रामध्ये काही मुलं वर्तुळात उभी आहेत आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक छोटी मुलगी खिडकी उघडताना दिसत आहे. चला आपण कंप्लीट द फॉलोइंग कमांड, म्हणजे खालील आज्ञा पूर्ण करा. पहिल्या चित्रामध्ये काय म्हणूयात आपण, हरी अप. ओके, हरी अप म्हणजे घाई करा. सेकंड वन, मेक अ सर्कल, स्टँड विथ हँड इन हँड, एक वर्तुळ करा आणि हातात हात घालून उभे राहा. लास्ट वन, ओपन द विंडो. ओके, डिफरंट रोल प्लेइंग ॲक्टिव्हिटीज, ड्रामाटायझेशन अँड ट्राय टू यूज इट आउटसाइड द क्लास. तुम्ही अशा पद्धतीचे रोल प्ले, ड्रामा तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये करू शकता, त्याच्यामध्ये रोल प्ले करू शकता. यूज द इन्स्ट्रक्शन्स, कमांड्स अँड रिक्वेस्ट्स इन द क्लासरूम, त्याच्यामध्ये आज्ञा वापरा, विनंती वापरा, विधानार्थी वाक्य वापरा, इन्स्ट्रक्शन्स वापरा, सूचना वापरा. ओके, वॉच द अदर अनाउन्समेंट ॲट डिफरंट प्लेसेस लाईक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट. जेव्हा तुम्ही बाहेर जाताय, बस स्टँडवर असाल किंवा रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वे स्टेशनवरती, त्याच्यानंतर एअरपोर्टनी, विमानाने जर कधी प्रवास केला असेल तर त्या विमानतळावर बऱ्याच सूचना असतात. वॉच द अनाउन्समेंट, आणि अनाउन्समेंट हे त्यांच्या त्या डिजिटल बोर्डवरती दिसतात तुम्हाला, तर त्या अनाउन्समेंटसुद्धा तुम्ही वाचा. लिस्ट डाऊन द नेक्स्ट वर्ड्स फ्रॉम दिस अनाउन्समेंट्स, त्याच्यामध्ये जे अनाउन्समेंटमध्ये जे वर्ड यूज केलेले आहेत त्याची तुम्ही एक यादी तयार करा. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे.